हाय हॅलो नमस्कार, माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे शनिवार आणि आता संध्याकाळचे 4 वाजलेला आहे. मी 4 वाजता ब्लॉग सुरू केलं आहे आणि आता 4 वाजता स्वयंपाक करायला घातलेला आहे. आणि आज काही स्पेशल आहे, पावभाजी मिसळ पाव करणार आहे. आणि त्यासाठी बघा मस्त घरीच बनवलेला आहे. मटकी झालेला आहे मटकी आणि आता चाललेला आहे. कुकरमध्ये बटाटा टाकलेला आहे. मस्त झणझणीत मिसळ पाव करणार आहे आणि आजचं संध्याकाळचं चाललेलं आहे. वाळं खोबरं घेतलेलं आहे आणि वाळं खोबरं ते गरम करून घेतो कढईमध्ये. खडा मसाला पण घेतलेला आहे, धना आहे आणि बाकीचा खडा मसाला आहे. त्यामध्ये तीळ पण टाकलेला आहे. मी जरा गरम करून घेतो, म्हणजे तेल टाकत नाही, तसंच गरम करून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करून घेतो. मी आज मिसळ पाव वेगळ्या पद्धतीचं करायला लागलो आहे आणि तुम्ही कसं करताय प्लीज कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पण असंच करताय काय? आणि इकडे मटकी थोडंसं मटकी घेतलेलं आहे, ते तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतो. ते पण आणि कांदा टोमॅटो आणि लसूण आणि आलं ते पण तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं मग होईपर्यंत. असं सोनेरी कलर रंग यायला पाहिजे तसं भाजून घ्यायचं ते. आणि आता नंतर टाकलं आलं लसूण आणि आता हे सर्व मिक्स करून मिक्सरला बारीक करून घेतो. मग कांदा टोमॅटो सगळं व्यवस्थित भाजलेलं आहे तेलामध्ये. इकडं पहिलं टाकलेलं आहे खोबरं आणि खडा मसाला, जरासं बारीक करून घेतो पहिलं. ते इकडं ते पहिलं बारीक करून घेतलेलं आहे. नंतर कांदा टोमॅटो ते पण त्यामध्ये मिक्स करून घेतो आणि मटकी पण टाकलेलं आहे. हे सर्व आता मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. इकडं कढईमध्ये तेल जरासं गरम झालेलं आहे, तेलामध्ये मसाला टाकलेला आहे आणि व्यवस्थित मसाला तेलामध्ये व्यवस्थित भाजायला पाहिजे. बाकीची हळद धना पावडर गरम मसाला बाकीचा मसाला पण टाकलेला आहे. मी लाल तिखट पण टाकतो जरा 1 चमचा. हे सर्व आता तेलामध्ये व्यवस्थित भाजायला पाहिजे तेल सुटेपर्यंत. बघा तर मस्त मसाला भाजलेला आहे. आता त्यामध्ये गरम पाणी टाकायचं. बघा तर मस्त गरम पाणी टाकलेलं आहे आणि आता चुलीवर ठेवतोय. तर गॅसवर फोडून दिलेलं आहे, बाहेर चुलीवर ठेवलेलं आहे ते. आणि आता इकडे मटकीची उसळ करून घेतो. मटकी तेलामध्ये भाजून घ्यायचं, कांदा टोमॅटो मटकीची उसळ करायची. मी हे सगळं सेपरेट करून मस्त मिसळ पाव करायला लागलो. उसळ पण तयार झालेलं आहे. आणि आता इकडं बटाटो घेतलेला आहे उकडलेलं, ते आता तेलामध्ये हळद आणि मीठ टाकून ते पण व्यवस्थित म्हणजे तयार करून ठेवायचा. कच्चंच ठेवायचं नाही, उकडलेलं तसंच ठेवायचं नाही म्हणून हळद मीठ टाकून तेलामध्ये ते करून घेतलेलं आहे. आणि इकडं बघा चुलीवर मस्त मटकीची आणि मसाला आमटी तयार झालेला आहे. उकळा लागला. स्वयंपाक आवडलाय माझं. केक आणलाय ते बघा, मला काय सांगितलं नाही त्याने, घेऊन आलेला आहे बघा. आता सगळ्यांनी मिळून काय मला सरप्राईज दिलेला आहे. चाकू अरे वा मस्त आहे. सगळ्यांना थँक्यू. लक्ष्मीकडे मला
लई खुश आहे, कारण आज सगळेजण त्यांनी मला सरप्राईज दिलेला आहे. मला माहीत नव्हतं त्यांनी केक आणणार आहे. संध्याकाळी गावात जाऊन येतो म्हणून येताना केक घेऊन आलं होतं. त्यांनी छान सेलिब्रेट केलेला आहे माझ्या बड्डेचा. आणि म्हणजे दरवर्षी काय मी केक आणत नाही, असं केक कट करत नाही, ह्या वर्षीच केलेला आहे. मला पण खूप आनंद झालेला आहे. चला मग त्यांच्यासाठी मी मस्त तळपाव बनवलेला आहे, या तुम्ही पण खायला. तर बघा मस्त मिसळची तयार झालेलं आहे. मिसळ, आमटी, उसळ, फरसाण, पाव, बटाटो अशा प्रकारचं सगळं तयार करून ठेवलेलं आहे. बघा पहिलं बटाटो टाकायचं, मग मटकीची उसळ आणि रस्सा, फरसाण टाकलेलं आहे, कांदा, लिंबू. चला इकडे मिसळ पाव तयार झालेला आहे, या तुम्ही पण खायला. रेसिपी कसं वाटलं, कसं झालंय मिसळ? लक्ष्मी बास काका, या तुम्ही पण मिसळ खायला. मस्त इकडे मिसळ पाती चाललेलं आहे.